आता स्ट्रेंथ आणि ऑपॉर्च्युनिटी मधला फरक तुम्हाला कळलाय. या व्हिडिओमध्ये आपण बघू की विकनेस आणि थ्रेट मध्ये काय फरक आहे. तर विकनेस म्हणजे काय, तर विकनेस या स्ट्रेंथ सारख्या असतात, त्या आपल्या आत असतात, ऑलरेडी एक्झिस्टिंग असतात आणि त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. बरोबर आहे. एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का 2 को फाउंडर आहात आणि एक टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहे, एक मार्केटिंगमध्ये एक्सपर्ट आहे, पण तुमच्याकडे फायनान्स बघणारं कोणी नाहीये, तर तुम्हाला हा झाला विकनेस. त्यामुळे तुम्हाला जर का तिसरा को फाउंडर घेता आला जो फायनान्समध्ये एक्सपर्ट आहे किंवा एक चांगला सीएफओ किंवा फायनान्स मॅनेजर घेता आला तर तो तुम्हाला हवा आहे. हा झाला तुमचा विकनेस. बरोबर. थ्रेट काय आहे, थ्रेट ही ऑपॉर्च्युनिटी सारखी असते, ती बाहेरून येते आणि भविष्यात येईल असं वाटत असतं. म्हणजे थ्रेट येईल किंवा येणार नाही आपल्याला माहिती नाहीये, फ्युचरमध्ये येणार आहे. एक एक्झाम्पल देतो. मी जेव्हा दुबईत होतो ना, बरेच इस्रायलच्या टेक्नॉलॉजीज, इस्रायलचे स्टार्टअप्स पिच करायला मला यायचे दुबईच्या ऑफिसला, आणि त्यांच्या स्लाइड्समध्ये एक कॉमन गोष्ट असायची, ती म्हणजे जर का वॉर झालं तर इस्रायल आणि बाकी जगाचे संबंध खराब झाले तर आमचं मार्केट स्पॉइल होईल, आमचा प्रॉडक्ट त्या इतर इंटरनॅशनल मार्केटमध्ये कोणी विकत घेणार नाही. ही झाली थ्रेट. कारण की त्यांच्यासारखा सामान्य माणूस याच्याबद्दल काहीच करू शकत नाही, हे होईल का नाही होईल माहीत नाही, आणि हे मार्केट तुम्हाला थ्रो करतंय. थ्रेट, विकनेस, थ्रेट.